अजित पवार गटाचे आमदार दौलत दरोडा यांच्या पुतण्याला अटक. 1.5 कोटीच्या भात खरेदी घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहापूरमधील आमदार दौलत दरोडा यांचे पुतणे हरीश उर्फ भाऊ दरोडा यांना 2 वर्षानंतर पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईमुळे येथील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून आदिवासी विकास महामंडळातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. हरीश दरोडा यांनी बोगस चलन पावत्या बनवून सरकारची आर्थिक फसवणूक केली असून या सर्व कारनाम्याची चौकशी करण्यात येणार आहे. शहापूरचे आदिवासी विकास महामंडळ म्हणजे भात खरेदीतील भ्रष्टाचाराचे कुरण झाले आहे. गेल्या 2-3 वर्षात सुमारे 16 कोटीचा घोटाळा उघडकीस आला आहे. साकडबाव येथील भात खरेदी केंद्रात देखील 1.5 कोटीचा भात घोटाळा उघडकीस आला होता. या प्रकरणी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार दौलत दरोडा यांचा पुतण्या व साकडबाव आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष हरीश दरोडा यांच्यावर 2 वर्षापूर्वी गुन्हा दाखल झाला होता. सचिव संजय पांढरे, केंद्रप्रमुख जयराम सोगीर तसेच महामंडळाचे जव्हारमधील तत्कालीन प्रादेशिक व्यवस्थापक विजय गांगुर्डे, माजी उपप्रादेशिक व्यवस्थापक अविनाश राठोड, माजी विपणन निरीक्षक समाधान नागरे यांच्यावरही किनोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोरगरिबांच्या धान्यामध्ये अफरातफर करून कोट्यवधी रुपयाचा सरकारला चुना लावणाऱ्या या रॅकेटवर किनोली पोलीस ठाण्यात डिसेंबर 2023मध्ये गुन्हा दाखल केला होता. त्यात साकडबाव आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष हरीश दरोडा यांचा देखील समावेश होता. गुन्हा दाखल होऊन 2 वर्ष उलटल्यानंतर हरीश दरोडा यांना अटक झाली. या कारवाईस एवढा उशीर का झाला याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे आपण केलेला घोटाळा पचला जावा यासाठी त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार दौलत दरोडा यांचा पुतण्या यांनी हरीश दरोडा यांनी पवार गटामध्ये प्रवेश केला होता. आता त्यांना पोलिसांनी अटक केल्याने शहापुरातील राजकीय वातावरण आणखीन तापण्याची चिन्ह आहेत. न्यूज रिपोर्टर दीपक चंदे, मशाल न्यूज नेटवर्क.